हॅलो, महत्वाची सूचना अशी आहे, ज्याचं नाव 3 वेळा घेतलं जाईल, जर आपण उपस्थित नसाल तर आम्ही तुम्हाला गिफ्ट दिलं जाणार नाही. पुढच्या स्पर्धकाला किंवा पुढच्या लकी ड्रॉ कुपनसाठी आम्ही पुढे जाऊ. 1375 रितिका निकम गाव कापडे. 1375 रितिका निकम गाव कापडे. पुढे चला मैदान खाली करून घ्या. मॅचला सुरुवात होतीये. पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. समोरचे प्रेक्षक वर्ग चला बाजूला व्हा. संपूर्ण मैदानाच्या बाहेर या. चला मैदानाच्या बाहेर या. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 629 कुपन क्रमांक यश भिल्लारे दिविलचे आहेत. यश भिल्लारे 629 कुपन क्रमांक 629 यश भिल्लारे. यश भिल्लारे आपण आहात का कुठे? चला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कल्पेश मोहिते एक असा किटसी खेळाडू आहे ना की तो सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला आहे. होतकरू खेळाडूंना घेऊन ज्याने अनेक सामने आणि अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत असा कल्पेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. यश भिल्लारे. यश भिल्लारे आहेत का उपस्थित? शेवटचा पुकार असेल यश भिल्लारे साठी. नेक्स्ट 358 कुपन क्रमांक मनोज सुतार. मनोज सुतार 358 कुपन क्रमांक मनोज सुतार चरईचे आहेत. मनोज सुतार. मनोज सुतार या. ओके, हात वर करा. थँक्यू. निलेजी कंक साहेब युवा सेना तालुका सरचिटणीस ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. साहेब आपल्याला विनंती आहे आपणही व्यासपीठावरती विराजमान व्हावं. लकी ड्रॉ कुपनचे इथं वाटप झाले. 30 स्पर्धकांना 30 लकी ड्रॉ कुपनचे विजेते आहेत. त्यांना आपण SK च्या ब्रँडेड बॅग दिलेल्या आहेत. सर्व ब्रँडेड बॅग धारकांचं अभिनंदन अभिनंदन. चला मॅचला सुरुवात होते. आपण लकी ड्रॉचं कुपन्स आणि लकी ड्रॉ थांबवतो आहोत. थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल परंतु मॅच इम्पॉर्टंट आहे त्याच्याकडे आपण फोकस करतो आहोत. चला महत्वाचा सामना. आयोजन समिती थोडं लक्ष द्या. बाउंड्री लाईन पासून प्रेक्षक वर्गाला लांब बसू द्यात. सूरज धुळे आपला कॅमेरा मूव्ह करा. या सामन्यात
प्रेक्षकांना विनंती आहे की कोणताही प्रेक्षक हा बॅरिकेडच्या आतमध्ये बसणार नाही. बॅनरच्या समोर खूप सारे प्रेक्षक वर्ग दिसतात अजूनही बसलेले. प्रत्येक बॅनरच्या समोर आपण बसलेला आहात बाउंड्रीच्या आतमध्ये. तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्या बॅरिकेडच्या पाठीमागे बसा. आयोजक आता फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. संपूर्ण आयोजक फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. तिथे येऊन तुमचा अपमान होईल असं काही करू नका. सर्वांना विनंती आहे कृपया करून आपण पाठीमागे बसा, कारण ही मॅच सर्वाधिक महत्वाची आहे. कल्पेश मोहितेने वातावरण आधीच गरम केलेलं आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आहे थोडंसं पाठीमागे बसा. मॅचला सुरुवात होते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. संकेत गाडगे आणि त्याच्या साथीला ओमकार शेलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. कल्पेश मोहिते, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला चेंडू, पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. स्क्वेट कट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र बाला मिळाला. सिंगल येत असताना बाला मिळते बाईजच्या स्वरूपामधून. बाईजने सुरुवात झाली आहे. संकेत गाडगे करंजीचा खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये बाला मिळतोय. एका बाजूला कापडे बुद्रुकचा खेळाडू ओमकार शेलार, याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हे बॅटल जे आहे ना ते सर्वाधिक महत्वाचं आहे. जिंकणारा संघ 2 हात करेल तो अर्थात हनुमान नगर वॉरियर्स या टीमच्या समोर. अजिंक्य पवार काय धावला तो. रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज त्याने एका हाताने जिंकलं होतं. काही इंचाने दूर राहिला विनोद धनावडे, नाहीतर हे बॅटल सर्वाधिक महत्वाचं बनलं होतं. प्रतीक सकपा थोडासा पाठीमागे राहिला. इम्प्रोवायझिंग चूक. ओमकार शेलारने सुरुवात केली आहे. पहिला बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्याच्या बॅटमधून. संपूर्ण आयोजन समिती फेरफटका मारतीये. कापडे गुर्द गावचे आधारस्तंभ आदरणीय नानाजी निकम साहेब ज्यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. तानाजी निकम साहेब आपलंही हार्दिक स्वागत. पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला आणि चौकारानं सुरुवात केली आहे. आता जुनेच बॉल अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे नवीन देण्यात येतील. बॉल मैदानाच्या बाहेर जेवढे गेलेले आहेत ते रिटर्न्स आलेले नाही आहेत. अर्थात शेवटपर्यंत जदवर बॉल मैदानाच्या बाहेर जाईल तदवर नवीन दिला जाईल. बॉल गहाळ झाला तर नवीन देण्यात येईल. पुढच्या 2 मॅचेस मध्ये अर्थात हा सेमीफायनलचा सामना आणि पुढचा सामना फायनलचा आहे, त्यामुळे दोन्ही मॅच मध्ये आपण बॉल ज्या वेळेला गहाळ होईल त्यावेळेला नवीनच चेंडू देणार आहोत. ओमकार शेलार मागील 2 मॅचचं कंटिन्युएशन याही मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेला समोर स्ट्रेट अँड ग्रेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकार येत असताना मला मिळाला. समोरच्या बाजूला लांब लचक फटका. ओमकार शेलार ज्या रीतीने अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने डिगआउट केला होता, चॉप केला. क्षेत्ररक्षक तैनात. गल्ली रिजन मधून सिंगल येत असताना मला मिळते. धावफलकावरती धावा एकंदरीत 12 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगती पथावरती सद्य परिस्थितीमध्ये पहिला आहे कल्पेश मोहिते. रफ्तारचा राजा, लेग ब्रेक ऑफ ब्रेक सातत्याने गोलंदाजी करणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. लोर फुलटोच होता मिड ऑफला. क्षेत्ररक्षक विनोद धनावडे इथे घडलाय तरी काय. कल्पेश 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 आणि कल्पेश त्याच्या हातामध्ये हा थ्रो गॅदर झाला नाही.
हा विनोद दनावड्याने धावता थ्रो केलेला पाहायला मिळाला, परंतु गॅदर होऊ शकला नाही. त्यामुळे कल्पेश मोहितेच्या हातातून हा बॉल निसटला. रन्स कंप्लीट झाली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 13 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 13 ऑन दी बोर्ड आहेत. 13 धावा धावलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील एक षटकार एक चौकार ज्या बहादराने ठोकलाय ना त्याला स्ट्रायकर हिंडला आपण पाहत आहोत. यावेळेस हा बॉल ऑन साईडला लॉंग ऑनला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळेल. जयला आपण पाहिलं होतं. जय मोरे वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळाला. एकंदरीत इथून देखील धाव कंप्लीट होत असताना मला मिळते ती एक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या विदाउट लॉस. 14 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना रामवर्धनी फायटर्स कापडे बुद्रुक या टीमची धावसंख्या आहे 14-0. चौदा धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. व्यासपीठाच्या समोरची जेवढी गर्दी आहे ना, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे दादांनो कृपया पाठीमागे या. कृपया पाठीमागे या. बाउंड्री लाईन जवळ जा. त्या बाजूला तुम्ही थांबा. व्यासपीठाच्या समोरची अगदी टॉस बॉक्सच्या जवळचे सर्वांना विनंती आहे, सर्वांनी थोडंसं लांब उभे राहा. थोडीशी काळजी घ्या. मॅचेस महत्वाच्या आहेत. बाउंड्रीच्या जवळ कोणीही जाऊ नका कृपया करून, कारण एक क्रुशल मुमेंटला जर का डिसिजन वर खाली झाला तर भवितव्य ज्या वर्षभराच्या खेळाडूंचं जे अंधारात जाता कामा नये. मंगेजी बिलोसे साहेब आज रावडी राठोड बनलेत. मैदानाच्या आतमध्ये 14 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 14 ऑन दी बोर्ड आहेत. 14 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये सुजित वाघमारे. मागील मॅच मध्ये ज्याने मेडन ओव्हर हाताळली होती या स्पर्धेतलं 5वं निर्धाव षटक त्याने टाकताना आपण पाहिलं होतं आणि अशा समयी त्याचं मेडन ओव्हर आलं. त्या क्षणाला संघ अडचणीमध्ये होता. इथे कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला तोही ओमकार शेलारचा. 2 जीवदानं मिळाल्या 2 खेळाडूंना. खरं तर कल्पेश मोहितेने रनआउट सोडला. तदनंतर हा झेल चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव षटक संकेत गायकवाडने पहिलं टाकलं. दुसरं राजा घाडगेने. तिसरं अभिजित जाधवने. चौथं सूरज सकपाळने. 5वं सुजित वाघमारेने. 5 मेडन ओव्हर येत असताना मला मिळाला होता. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये एकेरीच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 15 ऑन दी बोर्ड आहेत. काल एक किस्सा सर्वाधिक मोठा कदाचित या पोलादपूर तालुक्यामध्ये प्रथमच घडताना पाहायला मिळाला की जिथे अयान तारलेकरच्या 6 कॅचेस मिस झाल्या आणि एकदा रनआउट मिस झाला. 7 जीवदान त्याला मिळालं, परंतु दुर्भाग्यवश तो संघाला जिथे विजयाची चव चाकू शकू दिला नाही. संघाची नौका पैलतिरी तो घेऊ जाऊ शकला नाही. अयान तारलेकरची आठवण होते. यावेळेचा बॉल पुन्हा हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचताय. चेंडूच्या खाली आलाय. कॅच ड्रॉप. संकेत गाडगेला जीवदान. 2 खेळाडूंना 3 जीवदान. क्या बात है. मैदानाच्या आतमध्ये विक्रम आणि विक्रमत नोंदवली जातात की काय. हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे आणि सेमीफायनलची मॅच आहे. त्याचं हे प्रेशर आहे जे खेळाडूंना जिथे मात्र सहन करता येत नाही आहे. प्रेशरमध्ये घरात असलेल्या किचनच्या कुकरची शिटी वाजू शकते, तर आपण तर एक माणूस आहोत. हा प्रेशर झेलणं ही बाब सोपी नाही आहे. प्रेशर झेलावा लागणार आहे तुम्हाला. हा खेळ साकारावा लागेल ज्यासाठी तुम्हाला आज निवड करण्यात आली आहे. ऑक्शन बेस पद्धतीने खेळाडूंची निवड झालेली आहे. खोला टाकला होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. सुजित वाघमारे ऑलराऊंडर खेळाडू आहे. जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू. तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहत आहोत. वेग चांगला आहे. टप्पा चांगला. अचूकता चांगली आहे. गोलंदाजी ती कलात्मकता आपण चांगली पाहतो. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. क्रिकेटची अआईन्यपर्यंत जाणतो आणि ती गिरवण्यासाठी तो कटिबद्ध आहे. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आला चौकार. थँक्यू. शैलेश भाई चिकणे कॅच पकडण्याचा असा कोणताही नाहक प्रयत्न करू नका.
अन्यथा खूप काय घडू शकते. ही सेमीफायनलची मॅच आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला केला होता बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. मिस फिल्डिंग. लगातारचे 2 बॉल आणि 2 बॉल पाठवले सीमारेषेच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. दोन बॉल वरती 2 चौकार आलेत. 2 बॉल 2 चौकार पाहायला मिळालेत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा. आदरणीय, माननीय, सन्माननीय सिद्धेजी संजय सेठ साहेब तथा यंगस्टर पोलादपूर तथा आपण पाहिलं तर सिद्धेश सेठ युवा मंच मंगेजी बेलोसे साहेब. यावेळेला हलक्या हाताने ही फ्री होम डिलिव्हरी होती. बॉल अँड कॉट. धक्का लागला. गांधी आउट. संघ सातत्याने म्हणत होता आता तरी देवा मला पावशील का. विकेट ज्याला म्हणतात ते धावशील का. विकेट मिळाली आहे. रकाना भरला गेलाय. डब्ल्यू शोधण्यासाठी गोवाचा प्रवास करावा लागला नाही खेळाडूंना. तो पोलादपूरमध्येच मिळालाय. डब्ल्यू मिळालाय. फलंदाज बाद. धक्का लागलेला पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्धेजी संजय शेठ साहेब यांचं विशेष कौतुक. मंगेजी बेलोसे साहेब यांचं कौतुक. संदीपजी कृष्णा कदम सर ज्यांच्या स्वप्नातून साकार होणार आहे देखणं स्वप्न आज आपण सत्यात उतरत असताना पाहायला मिळत आहे. स्वप्निली सीताराम चोरगे असतील तथा विनायकजी दिलीप दीक्षित असतील. अगदी आपण विजयजी दळवी असतील, विजयजी तळेकर असतील, ओंकार घाडगे असतील, विजय दळवी जिथे त्याच वेळेला केतन पवार, सूरज सोनावणे असतील, अमरदीप नगरकर, प्रणव पालकर, कल्पेश मोहिते, अजित चोरगे, शुभम उतेकर, नासिर मजगणकर, संदेश कासार, अजिंक्य पवार, अरमान वारोसे, प्रसाद मोरे, नागेशजी पवार या सर्वांचंच आपण विशेष कौतुक करत आहोत. सिद्धेसेठ युवा मंच यंगस्टर पोलादपूर. 25 बनलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. दमदार, देखणं, रुबाबदार. जवळपास या स्पर्धेमध्ये यावेळेला काय सुरुवात झाली आहे. मारायचं तर टॉपच्यालाच. हा वज्र निर्धार केलाय ओमकार शेलारने. ठोकतोय षटकार. मला मिळालाय ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. दमदार, देखणा, रुबाबदार, दर्जेदार खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पॅटर्नच निराळा आहे त्याचा. बॉल सॉफ्ट हँड ऑन साईडला प्लेस केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. स्वतः कल्पेश वेगाने येतोय. पोलादपूरचा पुलाड सिंगल इथून येत असताना पाहायला मिळाली. यावर्षी कल्पेश मोहितेला मिळालेल्या यशाचा आणखीन एक गणित आणि गमिक असं राहिलंय ना की त्याचा संपूर्ण परिवार त्याला जवळून पाहतोय. त्यामुळेही असू शकतं की त्याला यश चांगलं मिळालंय. त्याची पत्नी स्वतः त्याला सातत्याने प्रोत्साहित करत असताना पाहायला मिळाले. आणि कल्पेश मोहितेच्या पत्नीमुळेच हे क्रीडांगण बनलेलं आहे. त्यामुळे त्यालाही श्रेय तितकंसं जातं या क्रीडांगणीचं. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. 32, 32 ऑन दी बोर्ड. उजव्या यशीच्या बाहेर प्रितेश शिंदेलाही जकडून ठेवण्याचा कारनामा करण्यात येतोय. बॉबी सारख्या बॅटरला इथे जकडून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कळंबोलीचं क्रिकेट सातत्याने हा खेळाडू गाजवतो. पनवेल तालुक्यातील क्रिकेट चांगलं खेळ आहे. एका बाजूला घाटकोपरचा भटवाडीचं क्रिकेट गाजवणारा ओंकार शेलार आहे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये बनलेल्या आहेत त्या 32, 32 ऑन दी बोर्ड.
यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, डीप मध्ये विनोद धनावडे वेगाने येतोय. सिंगल मिळाली, फेकी चांगली झाली आहे. धाव मिळते ती केवळ एक. संघाची धावसंख्या 33 ऑन दी बोर्ड आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. कल्पेश गेले 4 पर्व ज्या संघाचा कर्णधार पद भूषवत होता त्या संघाच्या अगेन्स्ट आज खेळण्याची वेळ आलेली आहे आणि त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये त्या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहतोय. पहिलं पर्व या स्पर्धेचं जिंकलं होतं ते अर्थात ज्योती एंटरप्राइजेस या संघाने पहिलं पर्व जिंकलं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील इथून पाहायला मिळालेली आहे. चला फेर डिलिव्हरी. कल्पेश पाणी हवंय का? कल्पेशला पाणी हवं असेल तर कल्पेशसाठी पाणी द्यावं द्यात. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय. त्या फलकावरती जिथे चेक 33 आहेत. जय सर, ड्रिंक ब्रेकमध्ये आम्ही पुढील 5 स्पर्धकांची घेतो. ओके, थँक्यू सर. या स्वप्नील सर या. रुद्रांश स्वप्नील चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण 5 लकी ड्रॉ कुपन घेणार आहोत. या अजून या. हे भाऊ या. मिक्सर साठी असतील 5 स्पर्धक असतील. फ्री लकी ड्रॉ कुपन मिक्सर आता 5 स्पर्धकांना भेटेल. फ्री लकी ड्रॉ कुपन मध्ये कोणाचं नशीब आजमावेल, कोण असतील, सर्वांकडे चर्चा. प्रत्येक जणाला वाटत असेल माझं नाव यावं, याचीही चर्चा होत असेल प्रत्येकाच्या. पण जो उपस्थित असेल ना त्यालाच हे फ्री कुपनची गिफ्ट दिलं जाईल, हाही नियम आहे. किती झाले? फ्री लकी ड्रॉ कुपन सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या संकल्पनेतून प्रथमच पोलादपूर तालुक्यामध्ये 30 स्पर्धकांना बॅग दिलेलीच आहे. 5 मिक्सरचा पहिला विजेता कोण असेल? स्वतः सिद्धेश शेठ. नाव यश शिंदे. 610 कुपन क्रमांक 610. यश शिंदे. आपण असाल तिथून हात वरती करा. यश शिंदे. यश शिंदे दिविलचे आहेत. 610 कुपन क्रमांक यश शिंदे. 610 यश शिंदे कुपन क्रमांक 610. जिथे असाल तिथून हात वरती केला गेला तरी चालेल. शेवटचा पुकार असेल यश शिंदे साठी. कुपन क्रमांक 610 दिविलचे आहेत. चला पुढे घ्या. कुपन क्रमांक 1122 रवींद्र बर्गे. कुपन क्रमांक 1122 तुटवलीचे आहेत. गाव तुटवली. रवींद्र बर्गे आहेत का आपण? रवींद्र बर्गे गाव तुटवली. पुढे. ओके, नेक्स्ट. पाचशे 517 शैलेश पवार. कुपन क्रमांक 517 शैलेश पवार. शैलेश पवार आहेत का? बाजिऱ्याचे आहेत. ओके, नेक्स्ट. जय सर, कंटिन्यू करा. चौथ्या षटकाला सुरुवात स्मशान शांतता या कारणासाठी की मैदानाच्या आतमध्ये विकेट गेलेला आहे. फलंदाज होतोय बाद. प्रितेश शिंदे. बॉबी आउट.
मंगेश निकम 1054 कुपन क्रमांक 1054 मंगेश निकम पोलादपूरचे आहेत. मंगेश निकम. ओके नेक्स्ट कुपन 377 कुपन क्रमांक सोमनाथ जाधव पोलादपूरचे आहेत. 377 कुपन क्रमांक सोमनाथ जाधव 11:15 पर्यंत नाही तर पुन्हा नवीनला संधी दे. 10 मिनिटं वाट पाहिली जाईल या 5 जणांची. चला नेक्स्ट ओर टू कॉम्बॉक्स जय जी भोसले सर. 10 मिनिटं या 5 जणांची वाट पाहिली जाईल. जर आपण 10 मिनिटांमध्ये आमच्यापर्यंत संपर्क केला नाहीत किंवा आपण आला नाहीत तर आम्ही नवीन स्पर्धकांना संधी देऊ. धन्यवाद. जय जी भोसले सर. ही व्यासपीठाच्या समोरची गर्दी कशासाठी आहे? मंगेजी बिलोचे साहेब ही गर्दी कमी होतात. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला. बॉल क्षेत्ररक्षक येतोय. मिस फिल्डिंग झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 आल्या. तिहेरीचा प्रयत्न 3 कंप्लीट होत असताना एकंदरीत इथून पाहायला मिळतात. 3 धावा आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोशनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये रोशन दाखल झाला. 3 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. अजयजी मोरे आपले हार्दिक स्वागत. गोळे गणेशचे सुपुत्र आणि सध्या तगडीला चर्चेतील असं नाव आहे बॉक्स क्रिकेटमध्ये. गुजरात रिटर्न आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे त्यात एकंदरीत केवळ एक सिंगल. ओंकार शेलारला रोखण्याचा कामकाज इथे करण्यात आलाय. धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत एक सिंगल. 37 धावा धावफलकावरती बनल्या. 37 ऑन दी बोर्ड. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हा बॉल उजव्या एसीच्या फारसा दुरून जाणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. हा डॉट बॉल येत असताना मला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटचेही आपण विशेष कौतुक करतो आहोत. पहिलं पर्व ज्योती एंटरप्राइजेस टीमने जिंकलं. जिथे उपविजेते श्री राम वर्धानी वॉरियर्स हा संघ राहिला होता. कल्पेश शुक्लाल मोहितेने बाईक जिंकली पहिल्या पर्वामध्ये. दुसऱ्या पर्वाचे विजेते वर्ल्ड नेट वॉरियर्स आणि उपविजेते रुद्रांश 11 साखर राहिले होते. बाईक जिंकली होती संदीप कृष्ण कदम सरांनी. तिसरा पर्व विजेते राहिले होते आम्ही डोंबलीकर. उपविजेते होती श्री राम वर्धानी वॉरियर्स. कल्पेश शुक्लाल मोहितेने तिथेही बाईक जिंकली होती. चौथ्या पर्वाचे विजेते होते दादा अँड कंपनी वावे. किरण वॉरियर्स भोगाव संघ उपविजेता होता. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना चेंडू पाहायला मिळालाय. आणि चौथ्या पर्वाचा बायकर मॅन समीर भोसले राहिला होता. गणेश सर रवींद्र बर्गे तुटवली एक नाव जे आलं होतं ते आलेले आहेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्या 37 आहेत. 3 चेंडू लगातारचे निर्धाव आलेले पाहायला मिळाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या. सुजित वाघमारेने विकेटचा रकाना देखील भरताना तो पाहायला मिळालाय. त्यामुळे सामन्याचं टेन्शन वाढलंय. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती केवळ 37 आहेत. धावा यायला हव्यात. संघ चिंतेच्या वातावरणामध्ये. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 8, चौथ्या षटकामध्ये 4. हा जो ग्राफ आहे ना तो वरती जायला हवा होता तो खाली येत चाललाय. खरं तर महागाई वाढत चालली आहे त्याच्याबरोबर ग्राफही तुमचा वरती जायला हवा. जय मोरे आलाय गोलंदाजी मार्कवरती. त्याला आपण पाहत आहोत. जय मोरे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना मला मिळेल. जग जसं पुढे चाललंय आपण प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकायला हवा आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती धावा आणि धावा यायला हवा. क्षेत्र कोणताही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. यश आज मात्र कोणाला मिळणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप प्रोटेक्शन. डीप मिड विकेटला डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. सिंगल निश्चित आली आहे. इथे घडलंय तरी काय
फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये रोशनला माघारी परतावं लागणार आहे. तो झाला आउट. थँक्यू. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना मला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सकपाळ दाखल होत असताना मला मिळतोय. धक्का लागला इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद. मिक्सरचे विजेते रवींद्र बर्गे. रवींद्र बर्गे आपण इथं आहात का? नेक्स्ट यश शिंदे, शैलेश पवार, सोमनाथ जाधव आणि मंगेश निकम. सोमनाथ जाधव इथे उपस्थित आहेत. या 5 जणांनी आपल्याकडे असलेलं कुपन घेऊन यायचं आहे. 5 मिनिटं शेवटचे असतील. एक इथं आलेत. दादा आपलं नाव? सोमनाथ जाधव इथं उपस्थित आहेत. अजून 4 जणांची नावं घेतली, ते आलेत का? 5 मिनिटं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे जी भोसले सर यांच्याकडे. या स्पर्धेच्या माध्यमातून नासिरभाई सौदनकर आणि प्रणयजी गुडेकर यांचं देखील आगमन होत असताना मला मिळत आहे. कशाला टेन्शन घ्यायचं कोणाचं. आमचे दादा आहेत सरपंच प्रणयजी गुडेकर, आपले हार्दिक स्वागत. धावफलकावरती 38 बनलेले आहेत. सूरज चव्हाण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना मला मिळत आहे. रामवर्धानी फायटर्स कापडे बुद्रुक संघाचे एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. मी गतवर्षीची किंबहुना या 4 पर्वाची संघांची माहिती देत होतो आणि त्यामध्ये या संघाचं नाव ज्या उल्लेख मी केला होता, अर्थात श्री रामवर्धानी वॉरियर्स हे पहिल्या पर्वामध्ये उपविजेता होता. यावेळेला बॅटची लिडिंग एज इथून पाहायला मिळाली होती आणि अगदी त्याच वेळेला 3ऱ्या पर्वामध्ये देखील श्री रामवर्धानी वॉरियर्स हा उपविजेता राहिला होता. इथे डायरेक्ट हिट घडलंय तरी काय. या 5व्या पर्वामध्ये जिथे रामवर्धानी फायटर्स कापडी बुद्रुक या नावाने संघ खेळतोय, संघाच्या अडचणी इथे वाढलेल्या पाहायला मिळाल्या. सुरुवात जी चांगली मिळाली तिथून संघाच्या अडचणी वाढतात. संघाने कमबॅक चांगलं केलंय. स्वर्गीय भानुदास मोहिते हनुमाननगर चांगलं कमबॅक होत असताना मला मिळालंय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. रनआउट साठी चॅलेंज आहे. स्ट्रायकर इनकडे रनआउट पाहिलं जाणार आहे. साऱ्या बाबींकडून इथून शहानिशा करण्यात येईल. बॅटर आउट की नॉट आउट. रील कॉम्पिटिशनच्या जे काय पारितोषिक आपण देणार आहोत, थोड्याच वेळामध्ये देखील रील कॉम्पिटिशनचे पारितोषिक दिली जाणार आहेत. खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने रील्स बनवलेत या स्पर्धेच्या, त्यांची सुद्धा नावे आमच्याकडे आलेली आहेत. थोड्याच वेळामध्ये ती नावं सुद्धा आपल्यापर्यंत येतील.
रील्स कॉम्पिटिशनसाठी प्रथम क्रमांक 3333, द्वितीय क्रमांक 2222, तृतीय क्रमांक 1111 आणि चतुर्थ क्रमांक 1111. 4 स्पर्धकांना रील्स कॉम्पिटिशन मध्ये प्राइज दिले जाईल. धन्यवाद. जयजी भोसले सर. बॅटर नॉट आउट. रन्स इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळालेले आहेत. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 40 बनलेले आहेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. सुनीलजी सकपाळ साहेब यांना मी पाहिलं ना, मला एकाच गोष्टीची आठवण होते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ते स्वतः खजिनदार म्हणून आपण पाहतो. ही गर्दी पहा, ही गर्दी पहा आणि तदनंतर विचार करा स्टेडियम मध्ये स्पर्धा ठेवायची असते की क्रिकेटच्या मैदानावरती. खरं तर सुनीलजी उतेकर साहेब खजिनदार यांना पाहिल्यानंतर मला खूप साऱ्या गोष्टींची आठवण होते. किस्सा सांगण्याचा प्रयत्न निश्चित करेन, परंतु ही गर्दी, कॅमेरामन फोकस करा, गर्दीचे विक्रम मोडीच काढलेत पोलादपूर तालुक्यामध्ये. जिथे तिथे यहाँ वहाँ देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. हवा केली आहे या स्पर्धेने. ही गर्दी पहा, स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, हे गर्दी आहेत आणि म्हणून त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे. स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चुकी झाली आहे. रन्स मिळतील 4. आलाय कणकणीत चौकार. थँक्यू थँक्यू. सिद्धेश शेठ युवा मंच तथा विकास शेठ गोगावले मित्र परिवार, पोलादपूर प्रेक्षक गॅलरी आणि जिथे आज या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. खजिनदार साहेब सुनीलजी उतेकर यांना आपण पाहतो. काही असोसिएशन खजिनदार पदासाठी बनलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये. यावेळेचा बॉल लिडिंग एज, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या मॅच मधली सर्वाधिक मोठी विकेट ओमकार शेलार आउट. हॅलो डीजे. बघा शेवटचा पुकार असेल मिक्सरसाठी मंगेशजी निकम. पुढील आहेत सोमनाथजी जाधव. सोमनाथ जाधव इथे उपस्थित. शैलेश पवार, यश शिंदे आणि रवींद्र बर्गे. रवींद्र बर्गे इथे उपस्थित आहेत. त्यांचा नंबर आहे 1122. 610 क्रमांक आहे. यश शिंदे, सोमनाथ जाधव 377 उपस्थित आहेत आणि मंगेश निकम 1054. कुपन क्रमांक 1054. मंगेश निकम कुठे असाल, शेवटचे कुपन सोबत पाहिजे आणि स्वतः व्यक्ती सुद्धा पाहिजे. कुपन सोबत, व्यक्ती सोबत आणि गिफ्ट सुद्धा सोबतच घेऊन जायचं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकत आहात जयजी भोसले सर यांचा. थँक्यू. मान्यवरांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. राजेशजी डांगे साहेब, आपले हार्दिक स्वागत. ही प्रेक्षक वर्गाला तुम्ही पाहताय, प्रेक्षक वर्ग जिथे तिथे जागा मिळेल तिथे गर्दी करून बसलेले आहेत. हा लोअर फुलटोज होता, लपेटला, क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपण्यात आलाय. आणखीन धक्का आल्या, पावली माघारी परतावं लागतंय. फलंदाज आला तसाच गेलाय. मी निघालो, तुम्ही येताना म्हणत असताना मैदान सोडतोय. धक्का आणखीन एक. फलंदाज 7वा बाद.
आल्या आल्या जाऊ नका, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विक्रमजी भिलारे साहेब यांचं इथं आगमन होत आहे, त्यांचंही आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय आदरणीय विक्रमजी भिलारे साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नितेजी शिंदे साहेब यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. शिंदे साहेब या आपणही व्यासपीठावरती या. नितेजी शिंदे साहेब. नितेजी शिंदे साहेबांचा ड्रेस कोड जसा आहे त्यांना व्यासपीठावरतीच आपण घेऊन जायला हवं. स्कोर कार्डवरती 44च बनल्यात. साहेब तांबे साहेब एक माग फलंदाज येत आहेत आणि जात आहेत. 8 बाद झालेत. एवढी घाई लागली आहे यांना की मैदानाच्या आतमध्ये कोणीच थांबायला तयार नाही. 4 चेंडूचा खेळ केवळ बाकी राहिला आहे. 2 बॉल 2 विकेट आल्यात. साहिल लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने मिळवलेल्या आहेत. हॅट्रिकचा बॉल नवीन बॅटर 10व्या क्रमांकाचा शुजल बेलोसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून मात्र बॅटची आतली कडा घेतली होती. सिंगल निश्चित येईल. सुजल संदेश बेलोसे सतीश बेलोसे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुजल सतीश बेलोसे यांना आपण पाहत आहोत. सतीश बेलोसे साहेब यांची उपस्थिती गेल्या 5 रात्रीमध्ये आपण पाहिलेली आहे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला. डीप मिड विकेट तैनात आहे. वेगाने येतोय. एक धाव निश्चित आली आहे. विनोद धनावडे चुका झालेल्या आहेत. धावा 2 मिळाल्यात. सिंगल होती तिथे 2 आल्या. सगळ्याची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 47 ऑन दी बोर्ड. एक चौकार सुजित वाघमारेच्या बाजूने गेला. इथेही मिसफिल्डिंग. खरं तर 61च्याच धावा जास्तीचे आलेल्या आहेत. त्यामुळे संघाच्या अडचणी वाढताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. अद्याप एकही वाईट बॉल आलेला नाही आहे. अमरजी साळुंके साहेब फौजी यांचं इथे आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. मी अमरजी साळुंके यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जावे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थोड्याच वेळामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळणार आहे वसीमभाई पारकर साहेब. वसीमभाई फॅन क्लब इंडिया जे चालवत असताना पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल शेवट गोड केलाय. लांब लचक उत्तुंग आणि आकर्षक फटका. षटकाराला 54 बनल्यात. इथे 55 धावसंख्येचे टार्गेट. इथे आगमन होत आहे पोलादपूर तालुक्याचे विकासक पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. रायगड जिल्हा परिषदेचे सभापती, अर्थ आणि शिक्षण क्रीडा ज्यांच्याकडे खाता आहे रायगड जिल्हा परिषदेचे, असे आपले सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांना प्रिय असणारी व्यक्ती या व्यासपीठावरती आगमन होतंय. आदरणीय सन्माननीय श्री चंद्रकांतदादा कळंबे साहेब यांचं आपण सर्वांनी करूया टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य अनिलजी दळवी साहेब यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. व्यासपीठावरती सन्माननीय चंद्रकांतजी कळंबे साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत अनिलजी दळवी साहेब, संपूर्ण मित्र परिवार. ओल टू कॉम्बॅक्स. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे वसीमभाई जिथे पारकर साहेब, वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया ज्यांच्या माध्यमातून चालवला जातो आणि पोलादपूर तालुका
या संघाला जे नेहमी पुरस्कृत करत असताना पाहायला मिळतात, ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत, तथा जुबेजी सय्यद साहेब चॅम्पियन स्पोर्ट्स महाड यांच्या माध्यमातून 3 बॅट या स्पर्धेला स्पॉन्सर्स करण्यात आलेले आहेत. जय सर, एक मिनिट. मिक्सर साठी लकी ड्रॉ कुपन विजेते आहेत सोमनाथजी जाधव. या सोमनाथजी जाधव साहेब या. सोमनाथजी जाधव साहेब यांना फ्री लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून अनिलजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते मिक्सर दिला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सोमनाथजी जाधव साहेब यांना. हे घे तुमचं सोमनाथजी जाधव साहेब. मंगेशजी निकम या आपण. मंगेशजी निकम साहेब यांना सुद्धा मिक्सर लागलेला आहे. तानाजीदादा निकम साहेब यांच्या शुभ हस्ते तानाजीदादा या. मंगेशजी निकम साहेब यांना आपण देतोय मिक्सर. अभिनंदन मंगेशजी निकम साहेब. रवींद्र बर्गे, रवींद्र बर्गे या आपण. कुणाच्या हस्ते सर? विक्रमजी भिलारे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. बर्गे, रवींद्र बर्गे यांना मिक्सर देतोय. विक्रमजी भिलारे साहेब यांच्या. यश शिंदे आहेत का? यश शिंदेसाठी हा शेवटचा पुकार असेल. यश शिंदे आणि शैलेश पवार 517 कुपन क्रमांक 517 शैलेश पवार तुमच्यासाठी हा शेवटचा पुकार असेल. दुसरं दे. आणि 610 यश शिंदे. वशीमबाई फॅन क्लब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. वशीमबाई फॅन क्लब इथे उपस्थित होणार आहेत. चला समोरची गर्दी थोडी कमी करा प्लीज. नासिर भाई चेक चेक. तर या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतंय वसीमभाई पारकर यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही PTPL पर्व 5 आपण पाहतोय. आणि वसीमभाई फॅन क्लब इंडियासाठी काम करतात आणि पोलादपूर 11 संघासाठी नेहमी त्यांचं योगदान असतं. त्यांच्या नावाने संघ पोलादपूर 11 खेळतो असे वसीमभाई पारकर यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतोय. पोलादपूर तालुक्याच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आगमन होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी या पोलादपूर तालुक्याच्या खेळाडूंना अगदी मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात. मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याच्या कारणामध्ये किल्ल्या वसीमभाई पारकर यांच्या माध्यमातून वसीमभाई आपलं हार्दिक स्वागत असणारे या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्याच्या खेळाडूंसाठी नेहमीच पुढे असणारं हे व्यक्तिमत्व वसीमभाई पारकर यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. पोलादपूर 11 हा संघ ज्या नावाने खेळतो आता संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि रायगडच्या बाहेर असं हे व्यक्तिमत्व ज्यांच्या नावाने संघ पुरस्कृत असतो असे आमचे वसीमभाई पारकर. वसीमभाई फॅन क्लब इंडिया याच्यासाठी नेहमीच आपण अग्रेसर असताना पाहायला मिळतात असे आमचे वसीमभाई पारकर. पोलादपूर 11 हा संघ यांच्या नावाने असतो ते अगदी अगदी त्यांचं देखील व्यासपीठावरती आगमन होते. आपलं साहेब मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला प्रेक्षकांनी थोडस समोरून बाजूला व्हा. प्रेक्षक हॅलो, समोरची गर्दी कमी करा मित्रांनो प्लीज प्लीज. नासिर भाई इथले सर्वांना पाठी घ्या. नेक्स्ट नाव आहे शंकर जंगम. कुपन क्रमांक 1420 लाहोर मालचे मिक्सरसाठी हे कुपन आहे. शंकर जंगम आहेत का? लाहोर मालचे शंकर जंगम. शंकर जंगम लाहोर मालचे शंकर जंगम. कुपन क्रमांक 1420 शंकर जंगम. नेक्स्ट रेवत कांबळे पोलादपूरचे आहेत. रेवत कांबळे 1190 कुपन क्रमांक 1190 रेवंत कांबळे. तुम्हाला 15 मिनिटं दिली जातील दोघांना. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला कृपया विकास शेठ गोगावले मित्रमंडळ पोलादपूर प्रेक्षक गॅलरी
फक्त महिलांसाठी आहे. कृपया विनंती असणारी तिकडून उठा. प्रेक्षक तिथं महिलांसाठी ती प्रेक्षक गॅलरी राखीव आहे. चला आमचे ओमकार गाडगे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमकार तिथून जे प्रेक्षक बसलेत, खेळाडू बसलेत, त्यांना उठवा तिथून. तिथं महिलांसाठी फक्त प्रेक्षक गॅलरी आहे. चला कृपया तिथून उठा, फक्त महिला बसतील तिथं. सहकार्य करा. आपल्याला देखील बरीचशी जागा मैदानामध्ये, मोठं क्रीडांगण आहे, त्यामध्ये तुम्ही देखील आनंद घेऊ शकता. आपली स्पर्धा आहे, आपल्या तालुक्याची नंबर 1 स्पर्धा आहे. PTPL पर्व 5वं अगदी सुपर डुपर हिट झालंय. चला तिथून आपण बाजूला व्हा. या ठिकाणी जुबेरभाई सय्यद चॅम्पियन स्पोर्ट्सचे ओनर, त्यांच्याकडून देखील या बॅट आल्यात, त्यांचे देखील आभार. चला पार्किंग देखील समोर प्रवेशद्वारे आता मान्यवर येत आहेत. कृपया तिथून बाजूला गाड्या करा, कृपया विनंती असणार आहे. चला मॅचला सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे स्वर्गीय भानुदास मोहिते 11 या टीमला. आणि आघाडीची जोडी मैदानामध्ये कल्पेश मोहिते आणि सुजित वाघमारे. तर गोलंदाजी मार्कवरती सूरज सकपाळ. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळ आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे, थोडीशी आउटफील्ड स्लो आहे त्या ठिकाणी, त्यामुळे या 2 धावा पहिल्या बॉलवरती आल्यात. संघाची धावसंख्या आता 2 ने सुरुवात झाली आहे. श्री गणेशा होतोय. 55चा पाठलाग. कमी धावसंख्येमध्ये देखील आपण पाहिलं तर रामवर्धानी फायटर कापडे बुद्रुक संघ फाईट करू शकतो, परंतु कल्पेश मोहिते आणि सुजित वाघमारे ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यांच्या समोर या धावा ज्या मात्र बनवायच्यात. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. व्यासपीठावरती आपण पाहतोय वसीमभाई पारकर, त्यांच्या माध्यमातून आपण पोलादपूर 11 संघ नेहमी खेळताना पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन मसरा या ठिकाणी जाऊन आपल्या संघाने, वसीमभाई पारकर या टीमने आणि पोलादपूरचे खेळाडू असतात त्या टीमने सगळीकडे चांगला खेळ केला. आणि हे वसीमभाई पारकर हे नाव आपण अगदी स्क्रीनवरती पाहतोय. चंद्रकांतजी कळंबे साहेब यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. अगदी हा खेळ पाहण्यासाठी पोलादपूर तालुक्याची गर्दी. आज ग्रामीण भागातून खेळाडू या ठिकाणी एकत्रित झालेत आणि पोलादपूर तालुक्याची ही स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते. चला एक गाडी आहे, बाईक 8716 MH06BJ 8716 8716. कृपया त्वरित बाजूला करा. गाडी खूप अडथळा झालाय त्या ठिकाणी. आपले स्वयंसेवक जा, यंगस्टार आणि सिद्धेश शेट्टी वामंच. त्याच्यानंतर 7848 बुलेट आहे तिकडे, ती देखील बाजूला करा. 7848 कृपया आपले सर्व तिकडे जा. या बॉलवरती फटका आलाय तिकडे, मात्र एक सिंगल तिथून मिळेल. सुजित वाघमारे आणि कल्पेश मोहिते. संघाची धावसंख्या आता 3 वरती जाऊन पोहोचली आहे. व्यासपीठावरती आपण सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी कळंबे साहेब यांना पाहतोय. आणि जर पाहिलं तर वसीमभाई पारकर आपण यांना पाहतोय. तसेच नासिरभाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नावाने देखील संघ आमचा पोलादपूर खेळतो आणि खेळाडू देखील आमचे पोलादपूरचे यांच्या नावाने खेळत असतात. आणि चांगली कामगिरी यांच्या नावाने मात्र झाली आहे. असा हा पोलादपूर तालुका आज जर पाहिला तर पोलादपूर तालुका क्रिकेटमय झाला आहे. आणि या क्रिकेटमय दुनियेमध्ये आपण सर्व आजच्या रात्रीमध्ये शेवटची रात्र, हा बॉल कटरचा वापर पाहायला मिळाला. बॉल विकेट किपरकडे पाठवला आणि तिकडे डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. 55चा टार्गेट आहे मित्रांनो. कुठेही जाऊ नका. ही मॅच देखील तेवढीच चुरशीची रंगणार आहे. मागील सामना देखील तेवढा चुरशीचा पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत या PTPL पर्व 5चे सर्व सामने रंगले. आणि आज देखील अंतिम फेरीसाठी आता अजिंक्य पवार आणि त्याची संपूर्ण सेना तयार झाली आहे. प्रथमेश पवार, साहिल जाधव आणि अभिषेक जांभळेकर यांच्या संघाने काय कहर केला, अंतिम फेरी गाठली आणि पुढचा सामना देखील ते फायनलमध्ये असणार आहेत. हा बॉल वाईड यॉर्कर बराचसा बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. कळवलं ही धाव अवांतर आहे. एक्स्ट्राची धाव मिळते. एक्स्ट्राच्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचते. आमच्या मान्यवर दाखवले जात आहेत व्यासपीठावरती. आज मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. काल देखील जर पाहिलं तर सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेब पुरस्कृत असणारी ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, काल स्वतः विकास शेठ गोगावले साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळाली. भरत शेठ गोगावले साहेबांची उपस्थिती काल पाहायला मिळाली. आज चंद्रकांतजी कळंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि संपूर्ण त्यांचे पदाधिकारी देखील, त्यांची भेट देखील या स्पर्धेला लाभली आहे. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला स्क्रीनवरती आपण पंचांचा इशारा हा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 2 सलगचे व्हाईट बॉल आलेत. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती गेली आहे. 5 धाबा धाव फलकावरती 5 वरती धावसंख्या जी पाहायला मिळते.
चला समोरील व्यासपीठाच्या अगदी आपले सर्व पदाधिकारी देखील असतील. आपण थोडंसं ती जागा खाली करा. इथं मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पकडण्याचा प्रयत्न सूरज सकपाळचा पाहायला मिळाला, परंतु तिकडे कोणती धाव आली नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल. ही मॅच देखील शेवटच्या षटकापर्यंत जाते की काय? सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना कशा प्रकारे रंगतोय मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्वाचं असणार आहे. कोण जाणार फायनलमध्ये, कोण खेळणार फायनलमध्ये आणि कोण जिंकणार ही फोर व्हीलर कार? विजेता संघ मालक कोणता असणार, जो मात्र ही फोर व्हीलर कार आपल्या घरी घेऊन जाईल, आपल्या दारात उभी करेल? पुढचा बॉल सूरज एकच सकपाळ. मिनिट. मंगेशजी मोरे साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करत आहोत. विकासजी नेलावडे साहेब यांचं इथं आगमन झालंय. सरपंच यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही PTPL पर्व 5वं या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे की सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीने फ्री लकी ड्रॉ कुपन्स आणि 1780 कुपन्स इथे कुपन धारकांनी कुपन घेतले 1780 आणि 50 लकी ड्रॉ असतील. 30 बॅग वाटप आपण केले. त्यानंतर आता 5 मिक्सर देतोय, त्यातले 3 मिक्सर घेऊन गेलेत आणि 2 अजून इथून पुढे देणार आहोत. यापुढे बक्षिसांचा वर्षाव केलाच जाईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. महिलांसाठी प्रेक्षक गॅलरी आहे, तिकडे महिला आपण बसून घ्या. विकास शेठ गोगावले मित्रमंडळ पोलादपूर प्रेक्षक गॅलरी. महिला आपण ज्या उभ्या आहेत तिकडे बसून घ्या, बसून आनंद घ्या. सेमीफायनल मॅच आहे आणि फायनलचा सामना देखील बघायचा आणि प्रेक्षकांसाठी आकर्षक बक्षीस आहे. कोण घेऊन जाणार पहिल्या क्रमांकाची ॲक्टिवा बाईक? झिरो 109 गाडीचा नंबर आहे, तिथं अडथळा निर्माण होतोय. जायलोय, कृपया सहकार्य करा. 0109 संपूर्ण रस्ता पॅक झालाय. विनंती आहे प्रेक्षकांना, गाड्या मागे व्यासपीठाच्या जागा भरपूर आहे, तिकडे तुम्ही पार्क करा. प्रेक्षक दाखवले जातात आमच्या स्क्रीनवरती. प्रेक्षक राजा. प्रेक्षकांनी ही स्पर्धा अगदी डोक्यावरती घेतली सर्वांचं मनापासून आणि अगदी आपण आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली. 6 रात्र कशी गेली समजलं नाही आणि 6व्या रात्रामध्ये देखील बरीचशी प्रेक्षकांची गर्दी आहे. अंतिम सामना आणि अंतिम दिवस कसा असावा या पोलादपूर तालुक्याने दाखवून दिलंय. पोलादपूर तालुक्यामध्ये स्पर्धा करा आणि ही अशी स्पर्धा करून दाखवा. नक्कीच ही PTPL पर्व 5वं जे मात्र पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन 1 नंबर आहे. सिद्धेश शेठ युवा मंच 1 नंबर आहे. यंगस्टार मित्र परिवार 1 नंबर आहे आणि पोलादपूर तालुक्याची ही स्पर्धा 1 नंबर झाली आहे आणि 1 नंबरच होणार पुढेही देखील. प्रेक्षकांचा प्रतिसाद उदंड लाभलाय या ठिकाणी पाहिला. आपण पाहतो या ठिकाणी जर पाहिलं तर ग्लान्स केलाय दिशेने चेंडू जातोय, मार्गस्थ होतोय. या बॉलवरती धावा मिळत आहेत त्या 4-4 चौकार. बघा रस्त्यामध्ये ज्या बाईक आहेत ना, गेटवरती बाईक आहेत त्या जरा बाजूला करा, कारण बरंचसं ट्रॅफिक जाम झालेलं आहे पाठीमागे. पण प्रत्येकाला PTPL पर्व 5वं ही पाहण्याची उत्सुकता लागली, त्यामुळे सर्वांना मॅच पाहण्यासाठी येण्यासाठी रस्ता खुला करा. ज्या बाईक्स आहेत त्या बाईक्स बाजूला करून घ्या. कार असतील थोडंसं सहकार्य करा, कारण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. प्लीज विनंती आहे सर्वांना. हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सिंगल तिथून मिस फिल्डिंग झाली, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल पूर्ण होते. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. चला आपले कार्यकर्ते कोण असतील तर तिकडे कृपया जायला रस्ता अजिबात नाहीये. गाड्या येते यायला भेटत नाही आणि जायला देखील भेटत नाहीये. कृपया जो चढाने मंदिरे देवीचं तिकडे रस्ता पूर्ण जाम झालाय. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय कल्पेश मोहिते. ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
हॅलो 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 चिक 5वं पर्व 5वं पर्व आहे आणि या 5व्या पर्वामध्ये आपण सिद्धेश शेठ युवा मंच सिद्धेश शेठ साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या माध्यमातून केलेले हे बहारदार नियोजन या वर्षी देखील ही स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रेक्षक आणि प्रेक्षक, कारण प्रेक्षकांसाठी देखील आकर्षक बक्षीस आहेत. तब्बल 50 भाग्यवान विजेत्यांना फ्री कुपन 1ही रुपया न घेता ही आकर्षक बक्षिसं दिली जात आहेत. हे पोलादपूर तालुक्याचं क्रिकेटचं प्रेम आहे. हा पोलादपूर तालुका आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आता ओळखू जाऊ लागलाय. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, जागा बनवून खेळायचा प्रयत्न, परंतु बॉल निघून जातो विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 17 धावा झाली आहे. 55चा पाठलाग करायचा आहे. चालू असलेला सामना सेमीफायनल उपांत्य फेरीची लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्वर्गीय भानुदास मोहिते 11 हनुमाननगरचा संघ, तर एका बाजूला रामवर्धानी फायटर बुद्रुक कापड्याचा संघ पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील जर पाहिलं काय घडते, या ठिकाणी मोठी विकेट आली आहे. सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. कल्पेश मोहिते या ठिकाणी होतोय लवकर बाद. वसीमभाई फॅन क्लब ज्या वेळेला मैदानात येतो ना आणि वसीमभाई पारकर ज्या वेळेला मैदानात येते ना, तेव्हा प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी जी मात्र होते. श्रीवर्धन म्हसळा आणखीन रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या नावाने पोलादपूर 11 हा संघ खेळतो. ते आपल्या व्यासपीठावरती चंद्रकांतजी कळंबे साहेब यांच्या समवेत या सेमीफायनलच्या मॅचचा आनंद घेत आहेत. खरंच मिक्सरचे 4थे विजेते आहेत रेवंत कांबळे. वसीमभाई यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ब्रँडेड असा मिक्सर. सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीने ही संकल्पना. फ्री लकी ड्रॉ कुपन 1780 कुपन फ्री लकी ड्रॉचे आहेत. त्यातील 30 बॅग आपण दिलेत. मिक्सर 4 दिलेत, अजून एक मिक्सर देण्याचं बाकी आहे. रेवंत कांबळे ठरत आहेत 4थे विजेते फ्री लकी ड्रॉ कुपनचे मिक्सर. शंकर जंगम, आपण कुठे असाल तर हात वरती करा. शंकर जंगम, शंकरजी जंगम. ह्या पहिल्याच बॉलवरती व्हाईट बॉल टाकलाय आणि एक्स्ट्राची धाव फलकावरती. 2 षटकं या ठिकाणी संपली आणि धाव फलकावरती जर पाहिलं तर 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती व्हाईट आलाय. व्यासपीठावरती आपण ज्यांच्या नावाने संघ खेळतो, पोलादपूर तालुक्यातील बाहेरचं क्रिकेट खेळतात, गाव टू गावचं क्रिकेट खेळतात, नासिरभाई सौदनकर आणि वसीमभाई पारकर यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. या बॉलवरती देखील जर पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला सूरजचा. तिथं डॉट बॉल येतोय. 55चा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी रामवर्धानी फायटर कापडे बुद्रुक टीमकडे, परंतु हे 2 खेळाडू जर पाहिलं तर कल्पेश बाद झालाय. मागील मॅचमध्ये जो सामना आपण सुपर 6चा पाहिला त्यामध्ये जय मोरे खांडस गावच्या खेळाडूने सामना आपल्याकडे घेऊन आला आणि संघाला सुपर 3 मध्ये घेऊन जाण्यामध्ये त्याचा मोठा हातखंडा राहिला. सामनावीरचा पुरस्कार देखील त्याच्या नावावरती राहिला आणि तो आता नॉन स्ट्रायकेटला पाहायला मिळतोय. या बॉलवरती ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक, चेंडूची फेकी होईल. एक सिंगल. अभि शिंदे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. महिला वर्गासाठी
एक स्टँड जो आहे तो विकास शेठ गोगाले मित्रमंडळ पोलादपूर हा स्टँड केवळ महिला मंडळासाठी राखीव आहे आणि आजूबाजूला काही महिला अजूनही सामना पाहत आहेत. आपल्या माहितीसाठी जो स्टँड उभा करण्यात आला आहे ही प्रेक्षक गॅलरी आपल्यासाठी आहे. आपण तिथे जाऊन बसा. सर्वांना नम्रतेची विनंती. चला मॅचकडे वळूया पुन्हा एकदा. आता मात्र जय मोरे ज्याच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये धावा आल्या, परंतु इकडे मात्र कटरचा वापर पाहायला मिळतोय. चांगला टप्पा, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी जी होते सूरज सकपाळची. आणखीन एक डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या जी मात्र स्थिरावलेली असताना पाहायला मिळते. 19 धावा फलकावरती आहेत. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक जे मात्र आज पाहायला मिळत आहेत. शेवटची रात्र, शेवटचा दिवस. PTPL पर्व 5वं पोलादपूर तालुका प्रीमियर लीग हे पोलादपूरमध्येच होऊ शकते आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन, सिद्धेश युवा मंच आणि यंगस्टार मित्र परिवारच करू शकते. एवढं मोठं आयोजन, एवढं मोठं बहारदार आयोजन जे मात्र पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल जो पाहायला मिळतोय. जय मोरेसाठी टाकलेला बॉल हा विकेट किपरकडे पाठवलाय. बडोद्यावरून खास हा खेळाडू. ही स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील खेळाडू गुजरात राज्यामध्ये बडोद्यामध्ये पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. तसे जर पाहिलं तर मुंबईमध्ये 80% पोलादपूर वासीय चाकरमानी आहेत. परंतु गावाला यायचंय, गणपतीमध्ये यायचंय, शिमग्यामध्ये यायचंय आणि आता PTPL साठी यायचंय. एवढी ही गर्दी. PTPL 5 या बॉलवरती देखील टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय. वा काय गोलंदाजी करतोय सूरज सकपाळ. 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने केवळ धावा 6 खर्च केल्या त्याला आणि या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी सूरज सकपाळ. 55चा पाठलाग करायचा आहे. का मॅच रंगली आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मॅचचा आनंद घेत आहेत. PTPLचा आनंद घेत आहेत. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. हो मी देखील काही कमी नाहीये. मी देखील लांबवरून या ठिकाणी आलोय. माझ्या गावच्या नावाने आणि माझ्या संघामध्ये मी स्थान मिळवलंय त्यासाठी आलोय आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण जाऊया 18 बॉलमध्ये. अजून धाबांची आवश्यकता आहे ती 32ची आवश्यकता. 18 चेंडू 32ची आवश्यकता. जाऊया पुन्हा एकदा लकी ड्रॉ कुपनकडे. शंकरजी जंगम साहेब 5वे विजेते आहेत. मिक्सरसाठी नासिरभाई यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत त्यांना एक आकर्षक ब्रँडेड असा मिक्सर. शंकरजी जंगम साहेब अभिनंदन. फ्री लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून तुम्ही 5वे विजेते आहेत. मिक्सरसाठी नासिरभाई यांच्या शुभ हस्ते आपण देतोय एक ब्रँडेड असा मिक्सर. धन्यवाद. तर या ठिकाणी लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाचे आधारस्तंभ नितेश पवार साहेब यांचे देखील आगमन या ठिकाणी होते. योगेश पवार यांचे देखील आगमन या ठिकाणी होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. नितेश शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंगेश मोरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया. सर्व प्रेक्षक मान्यवर सर्वांचीच गर्दी आहे कारण पोलादपूरचा उत्सव, पोलादपूरचा सण जो आम्हाला पाहायचा आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही ही गर्दी करतो आणि आज देखील तेवढीच गर्दी. पहिल्या दिवसापासून गर्दी धावते ते शेवटच्या रात्रीपर्यंत ही गर्दी आपल्याला कायम पाहायला मिळाली आहे. पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळ्याला भारताचा यशस्वी कर्णधार फायटर जेट योगेश पेनकर गाऱ्या ज्याच्या हस्ते उद्घाटन झालं. त्याने देखील सांगितलं की रायगड जिल्ह्यातील एकमेव अशी स्पर्धा आहे तिथं मात्र सर्वांना सर्व काही मिळतं आणि प्रेक्षकांना देखील ते प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे ना ते सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे. कापडेखुर्द गावचे दत्ताराम सकपाळ आणि संदेश कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील साहेब हार्दिक स्वागत थँक्यू या स्पर्धेच्या माध्यमातून. मंगेशजी मोरे साहेब आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. कोंडीगावचे सुपुत्र सन्माननीय श्री मंगेशजी मोरे साहेब आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. या चला जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. पहा सिद्धेश शेठ साहेब, संदीप कदम यांच्या चेहऱ्यावरती हास्य कारण ही स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आहे. प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावरती घेतली आहे. हा आनंद तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हा आनंद घ्यायचा असेल ना तर तुम्हाला पोलादपूर तालुक्यामध्येच यावं लागेल आणि पोलादपूरमध्ये अशी स्पर्धा तुम्हाला कदापि पाहायला भेटणार नाही. अशी स्पर्धा ती तालुक्यामध्येच होते. तालुक्यातील खेळाडूंसाठी एक भव्य व्यासपीठ जे मात्र निर्माण करून दिलं आमच्या सिद्धेश शेठ साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, आमच्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशननी, आमच्या यंगस्टार मित्र परिवारांनी आणि आमच्या सिद्धेश शेठ
साहेब आणि त्यांचा मित्र परिवार अहोरात्र झटला. 4 दिवसामध्ये हे क्रीडांगण बनवलं गेलं मित्रांनो, आणि ही स्पर्धा करायची आहे आणि करून दाखवली, आणि ती मात्र सुपर डुपर हिट देखील झाली. अशी ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 5वं आणि 6वं पर्व कसं असणार आहे ते आता तुम्हाला काही क्षणामध्ये ऐकायला मिळेल. हा बॉल या ठिकाणी वेगाने टाकलाय, गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज आपण पाहतोय बाईटची एक सिंगल पंचांनी कळवली आहे, परंतु DRS घेण्यात आलाय वाईट साठी. तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमने केली आहे. पाहूया, चेक केला जाईल या ठिकाणी वाईट आहे की नाही. हा बॉल जो मात्र चेक केला जातोय. पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्याची क्रिकेटची स्पर्धा. हा पोलादपूर तालुका अगोदरच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटसाठी जास्तीचा ओळखायचा, परंतु त्याच्यानंतर नगरसेवक चषक झाला. सिद्धेश शेठ साहेब आणि विनायकजी दीक्षित यांनी जो मात्र आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहिली. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल, आणि तिथून असोसिएशन निर्माण झालं आणि असोसिएशनची 6 वर्ष आपण पाहिली तर यशस्वी वाटचाल या असोसिएशनची होताना पाहायला मिळाली आहे. खेळाडू घडलेत, खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतायत. व्यासपीठावरती नासिरभाई चौदनकर, वसीमभाई पारकर यांच्याकडून देखील आमच्या पोलादपूर तालुक्यांना एक भव्य व्यासपीठ मिळालंय. मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खेळायला मिळतात. ते व्यक्तिमत्व आमच्या आज पोलादपूर तालुक्यात आलंय, त्यांचं हार्दिक स्वागत. रिवर्सचा फटका खेळायचा होता, तिकडे मात्र थर्डमॅनला शॉट, थर्डमॅनला सूरज होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. बॉबीचा बॅकअप पाहायला मिळतोय, बॉबी तिकडे पोहोचतोय. तिकडे एक सिंगल लेग बायची प्रदीप शिंदे सर कळवतायत. बंटी जाधव सर आज आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. गणेश बाविस्कर सरांना पाहिलं आपण, नंदू मांडे सरांना पाहिलं, संदीप मांडे सरांना पाहिलं, आणि पुण्यावरून खास दाखल झालेले आमचे अक्षय निर्मल सरांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. चांगली कामगिरी पंचांनी देखील केली. आमच्या tenniscricket.inचं कौतुक करायला हवं. चांगलं क्लीन अँड नीट कव्हरेज त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. गौरव सावंत, तसेच जर पाहिलं तर कुणाल धायरे आणि त्यांची संपूर्ण टीम, अगदी चोख कामगिरी त्यांनी देखील बजावली आहे. पुढचा बॉल रोशन आलाय आणि इथं आल्या आल्या त्याने आपण आल्याची जाणीव करून दिली आहे. क्लीन बॉल केलाय, विकेट मिळाली आहे. सुजित वाघमारे देखील होतो या ठिकाणी बाद. थँक्यू थँक्यू. हो, आहेत आमचे संदीप कदम सर, सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि अग्रेसरच राहणार. सर म्हणणारे उगत आम्ही म्हणणार नाही. सर म्हणायला काहीतरी तुम्हाला करावं लागतं. त्यावेळेला सर हा प्रत्येक जण म्हणतो, आदराने म्हणतो, आणि ते तुम्हाला करावं लागतं. आज लहानपासून ते ज्येष्ठांपर्यंत संदीप कदम सरांनी काय केलंय ना ते सर्वांना माहिती आहे. आणि आज सर ही पदवी उगाच कोणाला मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला करावं लागतं. हा पोलादपूर तालुका, हा हे जमलेले सर्व प्रेक्षक आपण पाहतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी ही पोलादपूर तालुक्याची ओळख झाली आहे. वसीमभाई आणि नासिरभाई, नक्कीच तुम्हाला संदीप कदम सारखं व्यक्तिमत्व भेटलंय आणि नक्कीच हे नाव अगदी महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचारा. टेनिस क्रिकेटने नोकरी सम्राट ही पदवी 2014 मध्ये दिली. अमित बाबा टवाळ यांच्या लेखामधून सांगितलं की नोकरी सम्राट सर संदीप कदम, कित्येक खेळाडूंना नोकऱ्या दिल्या, आणि आज हे व्यक्तिमत्व ज्यांची स्वप्नपूर्ती होते ती 5व्या पर्वामध्ये देखील यशस्वी पार पडली आहे. पुढचा बॉल या ठिकाणी वाईड यॉर्कर पाहायला मिळाला आहे. चांगला बॉल, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. अगदी लाजवाब गोलंदाजी रोशनची पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. डॉट बॉल, डॉट चेंडू येतोय. 14 चेंडू आणि 30ची आवश्यकता आहे. 14 बॉल 30. रोशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, रोशन कदमला पाहतोय. दामन देवी संघाचा हा सुपरस्टार, आपली कामगिरी चोखपणे त्यांनी बजावली आहे. परंतु पहा, स्वर्गीय भानुदास मोहिते 11 मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. पुढचा बॉल, हा बॉल देखील आलाय, लपेटलाय ऑन साइडला. प्रितेश बॉबी झेल टिपतोय. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक धक्का बसतोय तो स्वर्गीय भानुदास मोहिते 11 टीमला. खेळाडू बाद.
थँक्यू डीजे. मयूर स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर. ज्या वेळेला पासून मयूर स्पोर्ट्स हा ब्रँड आला ना त्यावेळेला पहिले ब्रँड अँबॅसिडर सर संदीप कदम आहेत. इम्पॅक्ट प्लेअरची मागणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा टीम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेखर मोहिते, कल्पेश मोहिते यांचेच बंधू आहेत, मोठे बंधू आहेत, मैदानात दाखल झालेत. जर आपल्या टीमला फायनलमध्ये खेळवायचंय तर त्यांना देखील कामगिरी करावी लागेल. इम्पॅक्ट प्लेअर शेखर. रोशन कदमला विकेट मिळाली आहे. काय गोलंदाजी केली रोशन कदमने देखील. नक्की जर पाहिलं तर अनेक कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडू जे मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण जय मोरेला पाहतोय ज्याने पहिला या अगोदरचा सामना अगदी आपल्याकडे घेऊन आला होता, खेचून आणला होता. तोच आपण नॉन स्ट्राईक केला, परंतु आलेला शेखर मोहिते काय बॉल टाकलाय. पुढ्यात टाकलेला बॉल बॅट फक्त फिरवली आणि बॉल विकेट किपरकडे गेला. आता सामना आलाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 बॉलमध्ये बनवायच्या त्या इथून पुढं 30 धाबा, 12 चेंडू, 30 ची आवश्यकता. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः आदरणीय चंद्रकांत लक्ष्मी विष्णू कळंबे साहेब, सभापती अर्थ शिक्षण व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद, अध्यक्ष नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती उमरठ, सहसंपर्क प्रमुख शिवसेना रायगड जिल्हा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं साहेबांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय शिवसेनेचे शिलेदार या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. खरं तर ज्यांच्या येण्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आज साहेबांची उपस्थिती लाभलेली पाहायला मिळते या व्यासपीठावरती. व्यासपीठावरती आपण चंद्रकांतजी कळंबे साहेबांना पाहतोय. अगदी रायगडाचं भगवं वादळ आणि रायगडामध्ये काय चालतो ना कळंबे साहेब तर गोगावले पॅटर्नच चालतो आणि त्यांचे शिलेदार आज आपण पाहतोय व्यासपीठावरती. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक आलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर व्हाईट बॉल. पंच कळवतायत एक्स्ट्राची धाव. 12 चेंडू 29 ची आवश्यकता विजयासाठी असणारे. 12 बॉल 29 हे समीकरण आहे. काय बॉलिंग रोशन कदम यांना आपण पाहिलं. केतन काडे यांचे बाचे अगदी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली आणि केवळ त्यांनी धावा खर्च केल्या. दोन धावा केवळ खर्च केल्या. 2 विकेट देखील मिळवल्या. चांगली गोलंदाजी. हा बॉल ड्राईव्ह केलाय, समोर खेळाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक हुलकामणी दिले चेंडूने. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. पहिला व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर चौकार आला. अशा 5 धावा एका बॉल मध्ये खर्च केल्यात. आता 25 ची आवश्यकता. 11 बॉल आणि 25. ओमकार शेलार संघाचं नेतृत्व करतोय. संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. झुंज देतोय, संघर्ष करतोय आणि करावाच लागेल. परंतु इथं मात्र जर पाहिला तर आणखीन एक जर बॉल पाहिला तर सरळ विकेट किपरच्या दिशेने जातोय आणि हा बॉल इकडं पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी कळवलंय ही धाव अवांतरे. एक्स्ट्राची धाव आपण पाहतोय. काय सामना रंगलाय, काय मॅच रंगली आहे. सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना. सिद्धेश शेठ साहेबांचं हे आयोजन. सिद्धेश शेठ ज्या वेळेला घोषणा करतात की काहीतरी झालं पाहिजे आणि ते झालंय आणि केलंय देखील. बोलून दाखवलं तर करावं लागतं आणि ते करून दाखवलंय. मागील पर्वामध्ये संघ मालकाला 1.5 तोळ्याची सोन्याची चैन ती दिली गेली. 5व्या पर्वात सांगितलं की संघ मालकाला विजेत्या 4 व्हीलर कार ती तुमच्या समोर उभी आहे, ती कोण घेऊन जाणार घरी. हे सिद्धेश शेठ साहेब आहेत. यांनी पोलादपूर तालुक्यामध्ये अगदी चांगल्या खेळाडूंना मोठमोठा प्लॅटफॉर्म दिला, मोठमोठ्या खेळाडूंना घेऊन आले आणि एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली. हा बॉल हवे ते तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 4 क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा. डायरेक्ट हिट. वा 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 वा. आणि इथं मात्र आता 3ऱ्या पंचांकडची मागणी करण्यात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट केला. खेळाडू होता त्या ठिकाणी. अगदी चांगली फेकी. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट केलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. 1 धाव कंप्लीट झाली. तिकडे डायरेक्ट हिट केला. पोहोचतोय का तर पाहावं लागेल.
चेक केला जातोय tenniscricket.in वरती. भरघोस बक्षीस असणारी स्पर्धा. आज प्रेक्षक आणि प्रेक्षक. आम्हाला नको वानखेडे स्टेडियम, आम्हाला नको कोलकात्याचं इडन गार्डन, आम्हाला नको गुजरातचं नरेंद्र मोदी स्टेडियम, आम्हाला पोलादपूर तालुक्याचं स्टेडियम पाहिजे. आणि ही पोलादपूर तालुक्याची स्पर्धा. प्रेक्षकांना विनंती आहे, आयोजन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि जिथं मॅच भरवू तिथं वानखेडे तयार झालेला असणार. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका विकास शेठ गोगावले पुरस्कृत असणारी स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग नंबर 1 सामन्याला सुरुवात या ठिकाणी होते. चला या बॉलवरती देखील जर पाहिलं तर या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट झाली आहे. चला एक सिंगल आली. चला मॅचला सुरुवात करूया. बॉल होता यावरती देखील जर फटका पाहिला तर कव्हर पॉइंटला. तिकडे मात्र चेंडूचा पाठलाग होतो. एक सिंगल. एक सिंगल मिळाले. संघाची धावसंख्या 35 धावा फलकावरती आहेत. 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. हा बॉल देखील जर पाहिला तर सरळ निघून जातो विकेट किपर कडे. संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट चेंडू जो मात्र येतोय. इथं मात्र आता पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. चेक केला जाईल वाईट बॉल आहे की नाही पाहिलं जाईल. या पण तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. हा बॉल वाईट आहे की डॉट आहे. डॉट बॉल आला तर आणखी धाव आली तर मॅच मध्ये पुन्हा जर पाहिलं तर अजून एक बॉल मिळू शकतो. धाव मिळू शकते. चला फायनलच्या मॅच साठी आपण तयार राहायचंय. योग्य बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. चला आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता बॉल शिल्लक आहे ते 7 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता. 7 चेंडू 20. मागीलचा सामना आठवतोय अशीच आवश्यकता होती जी मात्र राजा घाडगेने एक सिंगल काढली आणि त्याच्यानंतर 6 बॉल मध्ये 19 धावा त्याने कुठल्या होत्या. आता तशीच मॅच पाहायला मिळते. हा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा जर आता मात्र बराचसा बाहेर आहे. वाईट बॉल. चला एकच जण थांबा बाकीचे खाली या. एक्स्ट्रा खेळाडू एकच सपोर्टर तिकडं 2 जण असू द्या. चला फायनल याच्यानंतर गोंधळ नको स्कोर कार्ड मध्ये देखील आणि आम्हाला देखील. 19 ची आवश्यकता. 7 बॉल 19. मॅच रंगली आहे. हा बॉल मात्र पाठी खेळाय. कीपरला बीट केला आणि बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. धावा या बॉलवरती मिळत आहेत त्या 4 आणि चौकार. धन्यवाद. येणारे 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. बॅट्समननी जर काही धावा बनवल्या ना वसीमभाई पारकर वसीमभाई फॅन क्लबचे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. चला बॅटिंग करणारी टीम रई मोरे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण शेखर मोहितेला पाहतोय. या धावा जर बनवल्या 6 बॉल मध्ये 15 तर वसीमभाई पारकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र दिलं जाईल. आता बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला असणारे शेखर मोहिते आणि नॉन स्ट्राईक एंडला जय मोरे तर गोलंदाजी मार्कवरती आपण शेवटच्या षटकासाठी पाहतोय विनोद. आपण जर पाहिलं तर रोशन कदमला पाहतोय.
पहिलं षटक हाताळलं, केवळ 2 धावा आणि 2 विकेट देखील मिळवल्या. आणि पुन्हा एकदा चला प्रेक्षक कृपया समोर उभा राहू नका. रोशन आलाय, रोशन कदम वैयक्तिक दुसरा आणि संघाचं अंतिम षटक. 6 बॉल 15 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. पहिलाच बॉल फुलटॉस होता ऑन साइडला, डीप मिड विकेटला. प्रितेश शिंदे, बॉबी त्या ठिकाणी होतोय. चेंडूची फेकी होईल, त्यावर एक सिंगल. आता प्रत्येक बॉलवरती टाळ्या होणार, प्रत्येक बॉलवरती धाव होणार, टाळ्या होतील आणि प्रत्येक मोठा फटका आला ना पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळेल. सागर सकपाळ उंबरकोणचे या देखील उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. तर रोशन पहा गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल आली. आता 14ची आवश्यकता, 14 धावा. 5 बॉल 14 धावा. कोण जिंकणार, कोण जाणार अंतिम फेरीमध्ये, ही लढत पाहायला मिळतीये. पहा इथं काय घडतंय. बॅट्समनला बीट केलं, कीपरला बीट केलं, मागे खेळाडू होता त्याला देखील बीट केलं आणि बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. म्हणली आहे क्रिकेट रसिको, सामना पहा. 4 बॉल आणि आता मात्र 10 वरती येऊन पोचलेला सामना पाहायला मिळतोय. सामना आवडला असेल तर एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज कमी येतोय, बोला गणपती बाप्पा. सामना अगदी रोमांच स्थितीमध्ये आलेला आहे. नेल बायटिंग फिनिश. 4 बॉल आता 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना रंगात, आता रंगात आली ही मॅच. सामना रंगामध्ये आलाय. 4 बॉल 10ची आवश्यकता होती. आलोर फुलटोत होता, पॉइंटला केलाय, सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. निलेश सर, सामना आता दोलायमान स्थितीवरती आलाय. आता सिसोवरती बसला असंच म्हणावं लागेल. कधी इथे कधी तिथे. 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. प्रेक्षक पहा मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती शेखर मोहितेला पाहतोय. कल्पेश मोहिते यांचे मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांना देखील कल्पेश सारखी कामगिरी करावी लागेल. शेवटचे 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9ची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. शेखर तूच कर काहीतरी भावा. आता हनुमान नगरचे सर्व चाहते म्हणत असतील 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. शेखर देखील मोठा फटका खेळू शकतात आणि त्यांनी देखील आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी कित्येक वेळेला सामने जिंकून दिलेत. आणि आता आपण पाहतोय रोशनला हा बॉल खोलात टाकलेला, लोअर फुलटॉस होता, फटका आलेला नाहीये मोठा. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल, एक सिंगल. आता मॅच आली आहे 2 बॉल 8 धावांची. 2 चेंडू मध्ये 8 धावा बनवायच्यात. काय मॅच रंगली आहे. शेवटचा सामना अजून बाकी आहे, परंतु प्रेक्षक यानंतरची मॅच देखील तेवढीच चुरशीची होणार आहे. एका बाजूला असणारे जो संघ मात्र जय हनुमान नगर वॉरियर्स आणि चालू सामन्यातील विजेता संघ. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. सामना अगदी दर्जेदार बनलेला पाहायला मिळालाय. सेमीफायनलची मॅच जशी पाहायला मिळावी ना तसा सामना बनलाय. 2 बॉल 8ची गरज आहे. क्रिकेट रसिको जे गर्दी करून उभे राहिलेत, मी अतिशयोक्ती म्हणणार नाही, परंतु पोलादपूर तालुक्यामध्ये या स्पर्धेने सर्वाधिक गर्दी केली आहे. यावेळेचा बॉल उंच आणि तितका लांब जाईल का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यात. षटकार आलाय. 1 बॉल 2ची आवश्यकता. सामना आलाय बा कुठे. क्रिकेटचा खेळच असा आहे, षटकार येत असताना पाहायला मिळतोय. पहा मॅच काय रंगली. थँक्यू. सामना बरोबरीत आला तर सुपर ओव्हर, पुन्हा बरोबरीत आला सुपर ओव्हर, पुन्हा बरोबरीत आला. सकाळपर्यंत सुपर ओव्हर सुपर ओव्हर. कारण सामना आणि स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आहे.
एक बॉल लाव्या, टाळ्या टाळ्या लाव्या. टाळ्या प्रेक्षक प्रेक्षक टाळ्या टाळ्या वाजवाव्या. झाल्या पाहिजे. एक बॉल 2 धावांची साठी आवश्यकता. अट्टास केला होता, याच मॅच साठी अट्टास केला होता की शेवटचा क्षण गोड व्हायला पाहिजे. एक बॉल 2 ची आवश्यकता. या बॉलवरती प्लेस केलाय. एक धाव तर कंप्लीट. सामना या ठिकाणी पहा काय घडतोय. 1 कंप्लीट 2 कंप्लीट. सामना जिंकलाय स्वर्गीय भानुदास मोहिते 11 संघ फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय मॅच रंगली. सामना होता कुठे, सामना आला कुठे. चला 500 रुपये त्या बॅट्समनसाठी, जय मोरेसाठी 500 रुपये. आमचे वसीमभाई पारकर यांच्याकडून 2000 रुपये. 2500 रुपये कॅश प्राइज आले. वसीमभाई पारकर यांच्याकडून 2000 रुपये. राजेश जांभळेकर यांच्याकडून 500 रुपये. स्वप्नील चोरगे यांच्याकडून 500 रुपये. काय मॅच रंगली आहे. जय मोरे खांडस गाव आता थोड्याच वेळात ते देखील आलेत. संजय दादा चोरगे यांच्याकडून 500 रुपये. पारितोषिकांची उधळण. नितेश शिंदे यांच्याकडून 1000 रुपये. कारण खांडसगाव आणि ढवळी विभागातील खेळाडू आहे, अभिमान असलाच पाहिजे. जय मोरे वा काय खेळलास. आज खांडसकरांची मनं जिंकली. आज पोलादपूर तालुक्याची मनं जिंकली. नितीन मोरे यांच्या संघामध्ये खेळणारा हा खेळाडू जय मोरे आज यशस्वी पदार्पण आपण पाहिलं या मॅच मध्ये. काय सामना रिंगला जय सर. अशी मॅच काय match आणि झाली. पीटीपीएल हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. क्या बात आहे. अशी स्पर्धा होणं नाही आणि असा सामना होणं नाही. स्टेडियम मध्ये स्पर्धा घेऊन जायची नाही. जिथे आयोजन करायचं तिथे स्टेडियम